कामाच्या ठिकाणी अपघात टाळणं खरोखर शक्य आहे का? आज आपण सुरक्षित कार्यपद्धती किंवा सेफ वर्किंग प्रॅक्टिसेस या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. कंटाळवाणे वाटणारे नियम खऱ्या अर्थाने जीवनदायी सवयींमध्ये कसे बदलतात आणि शून्य अपघात म्हणजेच झिरो ॲक्सिडेंट वर्कस्पेसचं ध्येय कसं गाठायचं हे आपण आजच्या या विश्लेषणात उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता हे जे नियम आहेत ना, ते कोणीतरी फक्त कागदावर लिहून ठेवलेले नाही आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय म्हणजेच DVET महाराष्ट्र आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI यांसारख्या अधिकृत आणि प्रतिष्ठित संस्थांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी ही अतिशय ठोस अशी मार्गदर्शक तत्त्व तयार केली आहेत. त्यामुळे यामागे खूप मोठा अभ्यास आहे. आपल्या आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. एक म्हणजे सुरक्षित कार्यपद्धती नेमक्या काय असतात, 2 त्यांचं महत्त्व काय, 3 ही सुरक्षितता राखताना येणारी प्रमुख आव्हानं कोणती, आणि शेवटी चौथ्या भागात आपण पाहणार आहोत आपत्कालीन तयारीसाठीच्या सर्वोत्तम पद्धती. तर पहिल्या भागापासून सुरुवात करूया. सुरक्षित कार्यपद्धती म्हणजे नक्की काय? सुरक्षित कार्यपद्धती ऐकायला खूप तांत्रिक वाटतं, होय ना? पण ही काही फक्त हवेतली संकल्पना नाहीये. कार्यशाळा किंवा प्रयोगशाळेत संभाव्य धोके अगोदरच ओळखून अपघात टाळण्यासाठी आखलेली ही एक अत्यंत शिस्तबद्ध प्रणाली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी पद्धत आहे जी एकाच वेळी माणसांचं आणि तिथल्या महागड्या उपकरणांचंही संरक्षण करते. अगदी परिपूर्ण अशी सिस्टम. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचं खरं महत्त्व. इथं एक खूप रंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सुरक्षितेचा प्रभाव किती व्यापक असू शकतो. म्हणजे बघा, यामुळे फक्त भाजणे, पडणे किंवा शॉक लागणे यांसारखे गंभीर अपघातच टळतात असं नाही, तर मशीनचं आयुष्यही वाढतं, अचानक होणारे बिघाड कमी होतात आणि साहजिकच कामाचा वेग आणि उत्पादकता प्रचंड वाढते. शिवाय कायदेशीर आणि नैतिक जबाबदाऱ्याही आपोआप पूर्ण होतात. म्हणजे एकाच कृतीतून कितीतरी फायदे. पण या सगळ्या नियमांच्या आणि पद्धतींच्या पाठीमागचं अगदी अंतिम उद्दिष्ट काय असेल, तर ते आहे मानवी जीवन. आपण तिथे फक्त काही निर्जीव यंत्र वाचवत नाही आहोत. मानवी जीवनाची किंमत अनमोल आहे. त्यामुळे कामगारांना गंभीर शारीरिक हानी आणि दीर्घकालीन आजारांपासून वाचवणं हेच कोणत्याही सुरक्षिततेचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं ध्येय असतं. पुढे जाऊया आपल्या तिसऱ्या भागाकडे, सुरक्षितता राखण्यातील मुख्य आव्हानं, अडथळे आणि धोके. कामाच्या ठिकाणी 2 सर्वात मोठे शत्रू कोण असतील? अज्ञान आणि अतिआत्मविश्वास. अज्ञानामुळे काय होतं तर धोक्याची कल्पना नसते आणि असुरक्षित पद्धतीने काम केलं जातं. पण दुसरीकडे अतिआत्मविश्वास हा त्याहूनही भयंकर. अरे मला काही होणार नाही असा विचार करून लोक शॉर्टकट्स घेतात, नियम माहीत असूनही ते मोडतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेकदा अज्ञानापेक्षा या अतिआत्मविश्वासामुळेच जास्त अपघात होतात. दुर्दैवाने दोन्हीचा शेवट एकाच भयानक निष्कर्षात होतो. फक्त मानवी चुकाच नाही, तर आजूबाजूचं वातावरणही तितकंच घातक ठरू शकतं. समजा अवजारे अस्ताव्यस्त विखुरलेली आहेत, जमिनीवर तेल किंवा पाणी सांडलंय किंवा उपकरणं तुटलेली आहेत. हे सगळं म्हणजे अपघात घडण्याची वाट पाहत असलेले छुपे धोकेच आहेत. आणि याचा सर्वात मोठा फटका कधी बसतो? आणीबाणीच्या वेळी. कारण अशा अस्वच्छ आणि गोंधळाच्या ठिकाणी तातडीने बाहेर पडणंही कठीण होऊन बसतं. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या चौथ्या भागावर, सर्वोत्तम पद्धती आणि आपत्कालीन तयारी. असं म्हणतात की 100 शब्दांपेक्षा एक चित्र जास्त बोलकं असतं. PPE म्हणजेच पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरणं, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, सुरक्षेचे फलक पाळणं आणि जड वस्तू योग्य स्थितीत उचलणं, यात अशा खूप साध्या वाढणाऱ्या सवयी आहेत. पण जेव्हा या सवयी प्रत्यक्षात आणल्या जातात तेव्हा त्या शारीरिक ताण आणि मोठे अपघात टाळण्यासाठी अगदी ढाल बनून उभ्या राहतात. काही प्रगत प्रक्रिया तर आपल्या दैनंदिन कामाचा भागच असायला हव्यात. उदाहरणार्थ, विजेची कामं करताना योग्य इन्सुलेशन आणि अर्थिंग तपासणं, आणि ओल्या हातांनी उपकरणांना चुकूनही स्पर्श न करणं. मशीनच्या बाबतीत सांगायचं तर केवळ अधिकृत आणि प्रशिक्षित व्यक्तींनीच मशीन्स चालवणं आवश्यक आहे, तेही सेफ्टी गार्ड्स वापरून. धारदार वस्तू आणि जड सामान हाताळताना योग्य हत्यारांचा वापर करणं, या एका शिस्तीमुळे अनेक मोठे धोके मुळापासून नष्ट होतात. आणि एवढं सगळं करूनही समजा आणीबाणीची वेळ आलीच, तर हा कृतींचा क्रम कायम लक्षात ठेवा. पहिलं, आपत्तीकालीन मार्ग म्हणजेच इमर्जन्सी एक्झिट कुठे आहे हे माहीत असणं. दुसरं, प्रथमोपचार पेटी आणि अग्निशामक यंत्र कुठे आहे आणि ते कसं वापरायचं याची माहिती असणं. आणि तिसरं, योग्य आपत्तीकालीन क्रमांकांवर त्वरित संपर्क साधणं. या क्रमाने कृती केली तर घाबरगुंडी उडत नाही आणि नुकसानही लगेच नियंत्रणात येतं. थोडक्यात सांगायचं तर शून्य अपघात किंवा झिरो ॲक्सिडेंट हे केवळ एक स्वप्न नाहीये, ती आपल्या सर्वांची रोजची जबाबदारी आहे.
सुरक्षितता हा फक्त पाळायचा नियम नाही, तर ती एक अंगवळणी पडलेली सवय असली पाहिजे. हे सगळं विश्लेषण पाहिल्यानंतर शेवटी एकच महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो. आज आपली कामाची जागा खरोखरच सुरक्षित आहे का? विचार नक्की करा.